दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी तर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका. वेळ उगा दौडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरुचे वंदन, केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघमासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी, देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य. गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली प्रथा गांजाची पडली, तेथपासो निभली शेगावचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे, देऊन तीर्थपायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर, विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणून. कथा चतुर्थाध्याया ठाई येणे रीती असे पाही, जानकी रामे दिला नाही विस्तव चिलिमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य, सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून, होते दोन कान्होले उतरंडीसी ठेविलेले, तेच समर्थे मागिले खाया चंदुमुखीनासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला, शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालोनिया. गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली, महाराजासी घेऊन गेली पिंपळगावा कारणे. हे कळले बंकटलाला तो पिंपळगावास गेला, महाराजासी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थासी आणिले परत काही दिवस राहून तेथ, पुन्हा गेले अकोलीत भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडीला, एका क्षणात आणिले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले तयाप्रती, शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा, मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ लोक होऊन भयभीत, पळू लागले असती सत्य जीव आपला घेऊन. बाधा गांधील माशांची महाराजान झाली साची, घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला, जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले, नरसिंगजीसी हितगुज केले बंधू आपुला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवर ग्रामाभितरी, कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात, समर्थ आले राहण्याप्रत येथे षष्ठमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली, हमेश होई बोला चाली त्यांची समर्थांबरोबर. हरी पाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला. उसाचा चमत्कार दाऊन यासाचार, अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या. भिक्या नामे दिला सूत खंडू कडताजी पाटला प्रत, आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला.
ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पायी. निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात दुफळी पाटील देशमुखात. अर्ज दिधला सरकारात महारांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुट्टे झाले खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. आपण कोण हा कळविला सहज लीलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी. मंदिराच्या सान्निध्यासी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला. नैनम छिनंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला. खूण नवस करणाराला दिली असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी. घेऊन आपल्या शिष्यांसी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन. संशयरहित केले मन तया रामदास्याचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भाऊला. गणेशा अप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिधला. छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाडगाय सुकलालाची अति गरीब केली साची. दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन भास्करासी डसला श्वान. आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. झामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान अडगावासी. येते झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला. द्वारकेश्वरा सन्निधवला सतीबाईंचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थला. वाचविले गणुजवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत. शेट बच्चूलालाची कथा द्वादशाध्यायी साची. मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला. स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी बळीरामाच्या शेतासी. वटलेल्या आंब्यासी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत तेथेच झाला समाधिस्थ. नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी. महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुणगावाला नेले गजानन स्वामीला. पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्था अर्पिली. पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा. हरणगंगा भारतीचा केला असे गजानने. बंडू तात्यासी भाग्य आले भूमीत धन सापडले. कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावास्यास. नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला. या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ये. अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे बरवा. आले अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला कोढटकराचे हस्ते भला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश. नको जाऊ विलायतेस येथे आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी पुंडलिक अंजन गावासी. जाता निवारिले त्यासी येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला. कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छर्रा तुकारामाचा कानामधून पडला साचा. ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस. विष्णुसाच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून.